नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की भरपूर आता यूट्यूबला कर्जमाफी संदर्भात व्हिडिओ व्हायरल होत आहेत, परंतु कर्जमाफी संदर्भात जी काही माहिती आहे ती जी काही खरी माहिती आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही। आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही अगोदर राबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल, या दोन्ही योजनांतर्गत ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी राहिलेली आहे, याचबरोबर 2019 नंतरच्या ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्ज आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार। कारण की आता राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात हालचालींना वेग आलेला आहे। हे सरकार कर्जमाफी करू शकतं तर कशी करू शकतं आणि तुमच्या कर्जमाफीचं आता कसं होणार आहे, म्हणजे कर्जमाफी कशी होणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, म्हणजे कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र होणार, किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार, कोणत्या बँकेचं कर्जमाफी होणार आणि कोणत्या वर्षातलं म्हणजे 2014 पासून ते 2024 पर्यंतच्या मधल्या शेतकऱ्यांचं काय होणार। याचबरोबर जी काही अगोदरच्या कर्जमाफी योजना राबवण्यात आलेल्या आहेत ह्या कर्जमाफी योजनेचं काय झालेलं आहे याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केलं तर आजपासूनचे शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आता राज्य शासनाच्या माध्यमातून आणि वित्त विभागाच्या माध्यमातून आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून शासनाच्या कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला आहे। मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजे शेतकऱ्यांचं कर्ज किती आहे, किती शेतकरी आहेत, राज्यातील थकीत कर्जदार शेतकरी आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याचा डेटा त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना गोळा करण्याचे आदेश दिले आहेत। आणि मित्रांनो, 2 महिन्यापूर्वी राज्याचे पणन मंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचं स्टेटमेंट करण्यात आलेलं होतं की 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांची राज्य सरकारने कर्जमाफी करावी। म्हणजेच आता ते काय सरकारच्या बाहेर मधले नाहीत, ते सरकारमधलेच मंत्री आहेत आणि पणन मंत्री आहेत, त्यामुळे त्यांचं स्टेटमेंट काय हे काय चुकीचं असू शकत नाही। याचबरोबर ते असंच काही बोलू शकत नाही, म्हणजे शासन कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे, त्यामुळे त्यांनी ते स्टेटमेंट केलं असावं। आणि राज्यमंत्री सध्या बच्चू कडू सुद्धा विविध जिल्ह्यामध्ये कर्जमाफी संदर्भातल्या रॅली काढत आहेत, शासनाने सरसकट कर्जमाफी करावी किंवा आंदोलन सुद्धा करत आहेत। त्यामुळे आता कर्जमाफी मात्र मित्रांनो 100% होणार आहे। परंतु तुम्ही जर अद्यापही थकीत कर्जदार शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तुम्हाला मी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस 2016ला कर्जमाफी झाली त्यावेळेस कर्जमाफी योजनेचं नाव होतं की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना। म्हणजे ही कर्जमाफी योजना 2017ला आली आणि त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। परंतु देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मोठ्या अटी लावण्यात आलेल्या होत्या, परंतु छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना 2017 या योजनेच्या अंतर्गत भरपूर शेतकरी अजूनही वंचित आहेत। मग ह्या योजनेचा जे काही पहिला काळा बाजार आहे, जे काही पहिले कर्जमाफीपासून वंचित राहिलेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना अगोदर या शासनाला कर्जमाफी द्यावी लागेल। याचबरोबर 2019ला परत सरकार बदललं, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या ऐवजी दुसरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि त्या योजनेचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना। आणि ही योजना, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं, भरपूर शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं, परंतु त्याही योजनेच्या माध्यमातून भरपूर शेतकऱ्यांचं कर्ज अजूनही माफी बाकी आहे। आता मित्रांनो, या अगोदर 2014 ते 2019 पर्यंतच्या राबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना, या 2 योजनेसंदर्भात डिटेल माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अशी माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि या दोन्ही कर्जमाफी योजनेच्या नंतर आपण 2019 नंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते का, तर कशी होऊ शकते ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना या योजनेअंतर्गत त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांच्या माध्यमातून 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली। परंतु अद्याप जेवढे शेतकरी पात्र झाले त्या सर्व शेतकऱ्यांपैकी जवळपास अजूनही 6.5 लाख शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत वंचित आहेत। 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी अजूनही बाकी आहे। परंतु आता ज्यावेळेस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे झाले त्यांच्या माध्यमातून 2022ला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचं ठरवलं होतं। त्यांनी
ते जे त्यांनी माहितीला आदेश दिले होते की ते डाटा गोळा करा आणि संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, परंतु माहितीच्या माध्यमातून सांगण्यात आले होते की हे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गतचा आमच्या संपूर्ण डेटा डिलीट झालेला आहे, डिलीट करण्यात आलेला आहे। आणि त्याचं कारण म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019ला चालू केली होती, त्यामुळे छत्रपती अगोदरच्या कर्जमाफी योजनेचा डाटा आम्ही डिलीट केलेला आहे। परंतु परत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेले परंतु लाभ न झालेले 6.5 लाख शेतकऱ्यांचा डेटा गोळा करण्याचं काम माहितीच्या माध्यमातून अजूनही सुरू आहे, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे। सर्वात जास्त कर्जमाफी या योजनेअंतर्गत सर्वात जास्त कर्जमाफीपासून वंचित राहिलेले जिल्हे त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातला 1 कोटीची कर्जमाफी बाकी आहे, बुलढाणा जिल्ह्याला 3.88 कोटी, अमरावती जिल्ह्याला 34 कोटी, वर्धा जिल्ह्याला 19 कोटी, यवतमाळ जिल्ह्याला 105 कोटी आणि अकोला जिल्ह्याला 123 कोटी रुपयांची कर्जमाफी अजूनही बाकी आहे। तर मित्रांनो समजून घेऊ शकता, अगोदरच्या राबवण्यात आलेल्या कर्जमाफी योजना या शासनाला नील करावे लागतील आणि नंतर दुसरी कर्जमाफी योजना राबवावी लागेल। म्हणजेच मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत बाकी राहिलेले 6.5 लाख शेतकऱ्यांना 6,500 कोटी रुपयांची शासनाला कर्जमाफी द्यावी लागेल, तरच दुसरी कर्जमाफी शासनाला जाहीर करावी लागेल। हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि ही माहिती खरी आहे, ही माहिती खोटी का नाही, ही वित्त विभागाच्या माध्यमातून माहिती आणि अर्थ विभागाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली माहिती आहे। तर शेतकरी मित्रांनो डबल आता दुसरी कर्जमाफी योजना 2019 रोजी राबवण्यात आली। मित्रांनो या कर्जमाफी योजनेचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना ही उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये राबवण्यात आली। 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झाली, परंतु अद्यापही या योजनेच्या माध्यमातून 864 कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे। आणि ही कर्जमाफी का बाकी आहे? कोरोना लागला आणि कोरोना काळामध्ये ही कर्जमाफी होऊ शकली नाही, परत त्यांच्या हातातून सत्ता गेली, त्यावेळेस मग 2022ला ही कर्जमाफी होणार होती, परंतु सत्ता हातातून गेल्यामुळे शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांच्या माध्यमातून या कर्जमाफी योजनेचं नावही काढलेलं नाही, त्यामुळे या दोन्ही कर्जमाफी योजना अद्यापही बाकी आहेत। त्या बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी द्या आणि नंतर नवीन कर्जमाफी करा, परंतु ही कर्जमाफी होणार आहे आणि नवीन सुद्धा कर्जमाफी होणार आहे, कारण की विधानसभा निवडणुका सध्या तोंडावर आहेत। विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागणार होती, परंतु आता या शासनाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकाच 2 महिने लांबवण्यात आलेल्या आहेत। परंतु आता आज सुद्धा एक चर्चा मीडियामध्ये चालू आहे की आता संपूर्ण राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागणार आहे, परंतु याचे संकेत म्हणजे शासनाला एक मोठी कर्जमाफी करायची आहे। विधानसभा निवडणुका 2 महिन्यावरती लांबवण्याचं कारणच म्हणजे कर्जमाफी आहे आणि कर्जमाफी जर या शासनाने जर केली तर शेतकऱ्यांची मतं या शासनाला पडू शकतात, परंतु जे काही लोकसभेमध्ये या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा त्रास सहन करावा लागला, हा त्रास कुठे सहन करण्याकरिता किंवा हा त्रास कमी करण्याकरिता शेतकऱ्यांच्या बाजूनं शेतकऱ्यांची मतं या सरकारला पडण्याकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली, म्हणजे ज्या महिलांची मतं या शासनाला पडावीत, त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यामुळे कापूस सोयाबीनचं अनुदान सुद्धा जाहीर केलं आणि आता कर्जमाफीच्या तयारीमध्ये या शासन आहे। जर कर्जमाफी शासनाने केली तर चांगलंच आहे, परंतु मित्रांनो जर कर्जमाफी झाली तर ही 2014 ते 2024 या 10 वर्षातल्या कालखंडामध्ये होऊ शकते आणि राज्यातील लाखो शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र होऊ शकतात। तर मित्रांनो मी तुम्हाला कर्जमाफी संदर्भात डिटेलमध्ये माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजून जर कर्जमाफी संदर्भात तुमचे जर काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की लिहा, व्यवस्थित लिहा, मी तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की शेतकऱ्यांना भरपूर काही समजत नाही, त्यामुळे मी तुम्हाला मला जेवढं समजतं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि कर्जमाफी अद्यापही तुमचं जर कर्ज थकीत असेल तर कर्ज सध्या भरू नका, जर तुम्हाला भरायचं असेल तर विधानसभा निवडणुका उद्या जर नाहीच माफ झालं तर तुम्ही भरा, परंतु सध्या तरी कर्ज भरू नका, कारण की कर्जमाफी होण्याचे 90% चान्सेस आहेत। तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात डिटेलमध्ये माहिती बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।